आज आपण बघणार आहोत गाजरचा हलवा। आता बाजारात छान गाजर यायला लाल बुंद गाजराचं मी सालं काढून घेते आणि मग तुम्हाला किसून दाखवते। ही बघा किसणी आहे, या किसणीने मी किसून दाखवते तुम्हाला। गाजरांची सगळ्या सालं काढून घेतलेली आहेत, आता मी ते किसायला घेते। हे बघा, हे गाजर ग्रेट करून रेडी आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण तूप टाकून घेऊया। हे तूप गरम झालं की आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया। ड्रायफ्रुट्स पण आता काजू घेतलेले आहेत मी, काजू फ्राय करून घेऊया। तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स पाहिजेत ना ते घ्यायचे। तुमच्याजवळ दुसरे कुठले असतील ना ड्रायफ्रुट्स ते घालू शकता। माझ्याजवळ काजूच होते फक्त। पिस्ते घाला, बदाम घाला। गाजर छान परतून घेऊया तुपातून। तर मोठ्या गॅसवरच घ्यायचं परतून। मग जरा छान मऊ झालं का आपण दूध घालू नंतर। झाकण ठेवते, 5 ते 10 मिनिटाची आपण वाफ घेऊया। आता मी झाकण काढून घेते। हे बघा वाफ आलेली आहे छान आणि थोडासा मऊ झालेला आहे। आता आपण दूध टाकूया। हे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहे, त्यात मी अर्धा लिटर दूध घेते। हे बघा सगळं दूध अर्धा लिटर मी टाकलेलं आहे। आता चांगलं ढवळत छान शिजवून घ्यायचं मोठा गॅस करून। गॅस करून लोक दूध ओतून कुकरला शिट्या घेतात, पण ते नाही, हे चांगलं आटतं ना दूध चांगलं, मग त्याच्यामुळे छान वाटतं गाजर हलवा खायला। हे आता आपण 15 ते 20 मिनिटं शिजवून घेऊया, मग दूध आटायला पाहिजे। हे ना मधून मधून असं चांगलं ढवळायचं, तर खाली लागायला नको ना म्हणून। हे बघा साय आलेली असेल ना ती साईडला ती काढायची, असं छान ढवळून घ्यायचं। आता पुन्हा ठेवायचं आपण। हे बघा आपलं दूध छान आटलेलं आहे। 1 वाटी साखर घालून घेऊया आणि थोडा गॅस बारीक करूया आपण, कारण का दूध नाहीये ना, आटलंय ना, साखरेचं पाणी होईल आता। पण एक 5 मिनिटं बारीक गॅस करूया, साखर विरघळेल। मी वेलची पावडर घालून घेते। हे दूध छान आटलेलं आहे, दाखवते तुम्हाला। हे बघा हे ना सुक्क झालेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेते। हा आपला हलवा तयार आहे। तुम्ही या हलव्याची रेसिपी ट्राय करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि स्नेहाज मेनू चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।